नागपुरात मध्यरात्री भीमजयंतीचा उत्साह आणि जल्लोष साजरा झालाय। बरोबर रात्री 12 वाजता जय भीम अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला। नागपूरच्या संविधान चौक, इंदोरा चौक, त्रिशरण चौक यासह विविध ठिकाणी हजारो भीमसैनिक एकवटले। फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात भीमजयंती मध्यरात्रीच्या वेळी साजरी झाली। नागपूरच्या दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। जयंतीनिमित्त देशभरातून दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायांची गर्दी होत असते। याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनासह पालिका प्रशासनाकडून दीक्षाभूमी परिसरात विशेष बंदोबस्त ठेवला गेला आहे। बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। नागपुरातही मोठ्या प्रमाणात भीम जयंतीचा उत्साह दिसून येत आहे। सध्या मी आहे नागपुरातील दीक्षाभूमी या परिसरामध्ये आहे आणि येथे सकाळपासूनच जे आहे ते भीम अनुयायांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी दिसून येऊन राहिलेली आहे। सकाळपासून भीम अनुयायी मोठ्या प्रमाणाने इथे येऊन राहिलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहेत। वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने नागपुरात करण्यात आलेले आहे। मध्यरात्री 12च्या ठोक्याला नागपूर शहरातील विविध बौद्ध विहार असतील किंवा चौक असतील, चौकात मोठी आतिषबाजी करण्यात आली। जल्लोषाचं वातावरण होतं आणि आज हा दिवसभर जे आहे ते नागपूरच्या या दीक्षाभूमीवर अनुयायी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात येऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत। आपल्यासोबत काही अनुयायी आहेत। काय सांगाल, आज तुम्ही इथे आलेले आहात, बाबासाहेबांना अभिवादन करतायत, काय भावना आहे? भावना तर हीच आहे की बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी केलं ते कधीच कोणी करू शकत नाही आणि आम्ही आज ज्या अवस्थेत आहोत ते फक्त त्यांच्यामुळे। म्हणून प्रत्येक वेळेस काही ओकेजन असलं तरी आम्ही इथे येतोच। रात्री आम्ही तिथे RBI स्क्वेअरवर संविधान चौकामध्ये रात्री आम्ही 12:30 पर्यंत होतो। तिकडे केक कटिंग झाल्यानंतर मग आम्ही आता इकडे सकाळी आलो। काय सांगाल, काय भावना आम्ही आहे? हेच म्हणतो की बापरे, जसे बाबासाहेबांनी सगळ्या लोकांना सांगितलं की पहा, तुम्ही एकत्र राहा, संघटित करा आणि शिका। शिक्षणावर जास्त महत्व दिलं। त्या लोक म्हणायचे गांधी हे ते की बा तुम्ही असे सूट का, अरे मी जसा घालतो तसे माझे लोकही घातल्या पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे। हाच संदेश बाबासाहेबांचा आहे, हाच आम्ही इतरांना देखील देतो। तर आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते अनुयायी इथे आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी खास सुविधा देखील दीक्षाभूमी असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे। पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। दिवसभर जे आहेत ते नागपूर शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जी जयंती आहे ती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।